नमस्कार मंडळी, मी गिरिजा, आपलं गिरिजा अन्नपूर्णा फूड्समध्ये स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि अतिशय चविष्ट अशी पालकाची ताकातली भाजी. सुरुवात आपण काल रात्रीपासूनच केली आहे. रात्री शेंगदाणे आणि चणा डाळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घातली होती, कारण की ही भाजी मला दुसऱ्या दिवशी करायची होती सकाळी. आता दुसऱ्या दिवशी ताजा हिरवा पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे. अगदी छान बारीक चिरून घ्या, म्हणजे भाजी चांगली मस्तपैकी मिळून येईल तुमची. आता काय करायचं आहे, आपण भाताचा कुकर लावतो ना, तसंच आपण शेंगदाणे, चणा डाळ आणि पालक असं थोडंसं पाणी घालून छानपैकी शिजवून घेऊया. 3-4 शिट्या झाल्या की गॅस बंद करूया. चला कुकर लावूया. तुम्हाला कुठल्या पद्धतीची पालकाची भाजी आवडते हे मला कमेंट करून नक्की कळवा. मग तशा आणखीन छान छान रेसिपी मी तुम्हाला दाखवीनच करून. चला कुकर लावून घेऊया. आता हा कुकर मी खाली भात ठेवलेला आहे आणि वरती छोट्या डब्यामध्ये हे सगळं साहित्य ठेवले. आता ह्याच्या 3-4 शिट्ट्या छानपैकी करून घेऊया. तोपर्यंत आपण ताक तयार करून घेऊया. एका भांड्यात दही घेऊन त्यात थोडंसं बेसन घालायचं आहे आणि छानपैकी फेटून घ्यायचं आहे. गुठळ्या राहणार नाहीत ह्याची काळजी घ्या. आवश्यक असल्यास थोडं थोडं पाणी घालून पातळ ताक तयार करून घ्या. हे ताक आहे ना, शक्यतो तुम्ही आंबट वापरा. जर का साईचं दही लावत असाल ना, तर लोणी काढल्यानंतर त्याचं जे ताक उरतं ना, ते वापरा. ते छान लागतं या भाजीमध्ये, कारण की ह्या भाजीची चव छानपैकी आंबट आणि तिखट येते. मस्त वाटते ही भाजी खायला. चला आता फोडणी करूया. फोडणी करण्यासाठी मी छान एक भांडं तापवून घेतले. शक्यतो स्टीलचं भांडं वापरा, म्हणजे काळेपणा वगैरे भाजीला येणार नाही. आता फोडणीमध्ये मी हिंग आणि साधारण 1 चमचाभर मोहरी घालून घेतलेली आहे. ती छान तडतडली मोहरी की ह्यात शिजलेली पालकाची भाजी घालायची आणि त्यात भाजीवरती हळद, तिखट आणि मीठ हे तुमच्या आवडीप्रमाणे आणि चवीनुसार घालायचं आहे. आता सगळ्यात शेवटी आपण काय करायचं आहे, जे मगाशी ताक आणि डाळीच्या पिठाचं मिश्रण आपण करून ठेवलं होतं ना पातळ, ते आता आपण या भाजीत घालायचं आहे. भाजी सतत ढवळत राहा, कारण की आपण जरी बेसन घातलेलं असलं त्याच्यात तरी फुटण्याची शक्यता असते. म्हणून ती भाजी छानपैकी ढवळत राहा आणि मंद आचेवरच भाजी करा, म्हणजे ताक तुमचं फुटणारही नाही. आता भाजीला एक छान उकळी आलेली आहे. बघता बघता आपली गरम गरम आणि चविष्ट पालकाची ताकातली भाजी तयार आहे. ही भाजी चपातीबरोबर किंवा गरम वाफाळत्या भाताबरोबर खूप छान लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना, तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला आणखीन नवीन नवीन कुठल्या रेसिपी बघायला आवडतील तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.